ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर प्रतीक्षा सोनवणे म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे इचलकरंजीमधून. तर त्या म्हणतात, गेली 6 ते 7 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि आधी आम्ही पुण्यामध्ये राहायला होतो. तर म्हणतात झालं असं की इचलकरंजीला म्हणजे आम्ही एक व्यवसाय थाटलेला आहे आणि छोटासा आहे अजून. पण इथं घर झालं 1.5 वर्षामध्ये. आईंच्या कृपेनं म्हणतात सगळ्या गोष्टी जशा पाहिजे होत्या तशा घडत गेल्या. पण त्रास होतोय म्हणतात. कुठलीही गोष्ट आयुष्य आहे, सहजासहजी कुठलीही गोष्ट मिळत नाही. पण आई त्यातून मार्ग काढत जातात. आपल्याला पाहिजे तशा गोष्टी होतात. पण त्याच्यासाठी नित्याची सेवा आपली, नित्याची उपासना आपली आणि जे आपण काम करतोय त्याच्यामध्ये खूप जीव ओतून काम करणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणतात. तर प्रतीक्षाताई म्हणतात की पुण्यामध्ये आम्ही राहत होतो. खर्च खूप जास्त होत होता म्हणतात. एक मुलगा, नवरा-बायको आणि आम्हाला कुठला सपोर्ट नाही आहे म्हणतात. म्हणजे घरून काही येणं किंवा घरचं काही शेती आहे वगैरे असं काही नाही आहे म्हणतात. आपण मिळवायचं, त्यावेळेला आपण खायचं अशी अवस्था आहे म्हणतात. आणि ज्या जॉबमध्ये माझे मिस्टर होते म्हणतात, ज्या कंपनीमध्ये, तिथं पगार म्हणावासा नव्हता. पुण्यामध्ये भाड्यानं राहणं तुम्हाला माहिती आहे म्हणतात किती हे आहे. आणि भाड्याचे पैसे खूप जास्त जायचे आणि खूप असं वाटायचं की उगीच आपण एवढ्या लांब राहतोय. सर्व्हिसच्या निमित्ताने इकडं आलोय ते आलोय. पण कुठं काही थांगपत्ता नव्हता. पैसा यायचा, जायचा, काही करायचं नाही म्हणतात. आणि इकडचं तिकडचं काहीतरी आणि उचलाउचल व्हायची. ह्याचं त्याचं काहीतरी देणं असायचं. ते पण महिन्याकाठी पगार आला की निघून जायचं. दवाखाने वगैरे अधेमध्ये आले की खूप तंगी व्हायची म्हणतात. अशामध्ये मी आईंच्या मार्गामध्ये आले म्हणतात. तर प्रतीक्षाताई म्हणतात, पुण्यामध्ये जॉब म्हणजे जर चांगला नसेल किंवा दोघंही कमावतं नसेल, तर खूप अडचणी येतात म्हणतात. आणि माझा मुलगा झाल्यानंतर म्हणतात, मला जॉब सोडावा लागला. त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नव्हतं आणि माझ्या मुलाची तब्येत थोडीशी सारखी खराब होत होती. तर त्यामुळं छोटा असल्यामुळं मी जॉब सोडला म्हणतात. आणि मिस्टरांच्या मग एकाच्या पगारावर आमचं तिथं पुण्यात खूप हाल झालं म्हणतात, भागेना झालं. आणि ज्यावेळेला मी पण जॉब करत होते आणि आम्ही दोघंच होतो, त्यावेळेला आमचं काही प्रॉब्लेम नव्हता म्हणतात एवढा. पण ज्यावेळेला मला बाळ झालं आणि त्याची वारंवार तब्येत बिघडायला लागली बाळाची आणि मला त्यामुळं जॉब सोडावा लागला आणि मग म्हणतात खूप त्रासाचे दिवस सुरू झाले. का तर आम्ही भाड्यानं राहत होतो म्हणतात. आमची गावची परिस्थिती पण अशी आहे म्हणतात, की शेती नाही वगैरे काही नाही. आम्हाला गावी उलट पैसे द्यावे लागतात, पुरवावे लागतात त्यांच्या आई-वडिलांना वगैरे. आणि त्यामुळं मग अशी परिस्थिती होती, की त्यांचं भरायचं, आमचं भरायचं, की दवाखाना बघायचा, की म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात, भाडं वगैरे हे बघायचं. खूप जास्त ओढाताण व्हायला लागलेली होती म्हणतात. आणि अशामध्ये मी आईंच्या मार्गामध्ये आले म्हणतात. ज्यावेळेला मी आईंच्या मार्गामध्ये आले, त्यावेळेला माझ्या मैत्रिणीची मैत्रीण, म्हणजे तिची माझी जास्त ओळख नव्हती, म्हणजे तोंड ओळख होती. कधीतरी मी तिला बघितलेले होते, असं म्हणजे अधेमध्ये कधीतरी. तर माझी मैत्रीण जिथं मी म्हणजे काम करत होते, तर त्या ठिकाणी माझी जी मैत्रीण होती म्हणतात, तिची एक शाळेतली खास मैत्रीण होती म्हणतात आणि तिच्या घरची तिनं घर घेतलं आणि त्याची पूजा होती म्हणतात, वास्तुशांत. तर खूप जवळ म्हणतात आमच्या बिल्डिंगच्या अगदी 1-2 बिल्डिंग सोडून पलीकडं तिनं घर घेतलेलं होतं म्हणतात. तर त्यावेळेला तिनं बोलवली माझ्या मैत्रिणीला आणि म्हटली, "प्रतीक्षाला पण घेऊन ये." तर तिनं काही पर्सनली मला सांगितलेलं नव्हतं, पण तिच्याजवळ सांगितलेलं होतं. तर माझी मैत्रीण म्हटली, "चल जाऊ आपण." तर म्हटलं, "अगं बोलवलं नाही, आपण कसं जायचं?" "नाही, माझ्याकडे तिनं सांगितलं आहे आणि तू चल," म्हटली. आणि मग मी म्हटलं, "ठीक आहे." पण बाळ त्या दिवशी फार आजारी होतं. तर म्हटली, "अगं असू दे," म्हटली. आणि ते सारखं तू पण घरात बसून ते आणि त्याला औषध वगैरे, मग आम्ही दोघीच दवाखान्यात गेलो. त्याला औषध वगैरे घेतलं आणि ते थोडंसं तो झोपला पण. मग म्हटलं बरं झालं. तर आम्ही म्हटलं जाऊन येऊया. तर आम्ही गेलो म्हटल्या. तर खूप छान तिनं घर घेतलेलं होतं आणि आम्ही गेलो. तर
ज्या वेळेला मी आत गेले त्यावेळेला म्हणतात, म्हणजे आपण होम वगैरे केलेलं असतं, ते ठेवलेलं असतं, तर त्या म्हणतात ज्या वेळेला ते केलेलं होतं त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही आत गेलो तर आईंचा एक मोठा फोटो तिथं लावलेला होता म्हणतात. तर मला कलावती आईंचं माहीत होतं म्हणतात, माहीत नाही असं नाही, त्या करतात वगैरे हे पण माहिती होतं. पण म्हटलं की अजून हे वास्तुशांत ते नाही तोपर्यंत आईंचा फोटो वगैरे कसा लावला आहे ह्याने, असं मला मनात आलं म्हणतात. आणि ज्यावेळेला आम्ही आत गेलो वगैरे तर त्या जेवण वगैरे झालं आणि मग थोडंसं त्यांना वेळच नव्हता म्हणतात त्या दिवशी बोलायला वगैरे जास्त. तर आत घर तिनं फक्त फिरून वगैरे दाखवलं तिच्या मैत्रिणीनं म्हणतात. आणि तर सोनाली नाव आहे म्हणतात तिचं, आणि तिनं सगळं घर वगैरे दाखवलं. मला खूप भारी वाटलं. म्हटलं पुण्यामध्ये राहून म्हणजे त्यांचं पण असंच आहे की त्यांनी दोघांनी स्वतःच्या ह्याच्यावरती घेतलेलं आहे सगळं. तर मी म्हटलं खरंच गं तुम्ही मिळवलं खरं पण, असं मी म्हटलं. तर तिच्या तोंडून गेलं म्हणतात की आम्ही नाही मिळवलं, आईने आम्हाला दिलं हे. तर मला चांगलं वाटलं. मी म्हटलं म्हणजे खरं आपले पण कष्ट महत्त्वाचे असतात की कष्टसुद्धा मी तुला सांगू का तिच्या तोंडातून गेलं म्हणतात की कष्ट तुला सांगू का, आपले कष्ट 20%, 80% आईंचा आशीर्वाद आणि त्यांची सेवा ही 80% असली ना, आपल्याला कष्ट फक्त 20% करावे लागतात. तर मला खूप आश्चर्य वाटलं. मी म्हटलं आम्ही तर दिवस-रात्र एवढं राबतोय, तर हे आमचं अजून कधी काही हे झालं नाही. खरंच हिच्या बोलण्यात असं असेल, म्हणजे तथ्य असेल असं वाटलं. मी आले तिथून, म्हणजे त्या दिवशी काही तिला पण जास्त बोलणं झालं नाही. आणि पण माझ्या मनात सारखे ते विचार की ती बोलली ना, की कष्ट फक्त 20% होते, पण 80% आईंचं म्हणजे उपासना किंवा सेवा जी म्हटली तिनं, त्याचा भाग होता तो. तर मला असं वाटायला लागलं. मग मी माझी मैत्रीण जी आहे आरती म्हणून, तर तिला मी म्हटलं की विचार तू जरा त्यांना म्हणून, की सोनालीला विचार की काय करते ती नक्की आईंचं वगैरे. आणि मी फार त्रासात आहे गं, बाळा आजारी असते आणि जॉबला परत जायला पाहिजे, फार घरी तंगी व्हायला लागलेली आहे ते. तर त्यावेळेला तिनं म्हटली बरं तुझ्यासाठी विचारते. आणि मी पण कधी करत नाही आईंचं, पण ती फार सांगते बाई. आणि खरंच तिला तसे अनुभव आलेत, प्रचिती आल्या बऱ्याच वेळेला. तिच्या मुलाच्या वगैरे वेळेला सुद्धा तिला अनुभव आलेला. तिनं मध्ये एकदा मला सांगितलेला होता. तिच्या मुलाच्या वेळेला पण खूप तिला त्रास व्हायला लागलेला. आणि सगळं व्यवस्थित झालं खरं, तिचं नॉर्मल झाली डिलिव्हरी वगैरे. असं ज्यावेळेला तिचं ऐकलं म्हणतात मी, त्यावेळेला मला आणखी जरा जास्त हे व्हायला लागला विचार की तिच्याकडून काही उपाय मिळेल का, काही आपल्याला तोडगा मिळेल का वगैरे, असं माझ्या मनात यायला लागलं. आणि मग नंतर म्हणतात एक दिवशी मी आवर्जून, का तर म्हणतात जोपर्यंत मी कामाला वगैरे जात होते तोपर्यंत हिचा आरतीचा आणि माझा संबंध येत होता म्हणतात, बोलणं चालणं जास्त होत होतं. पण नंतर मी जॉब सोडल्यानंतर तिचं माझं सुद्धा जास्त कॉन्टॅक्ट होईना झालेला होता म्हणतात. पण मी एक सुट्टीचा दिवस बघून की तिला पण वेळ असं बघून मी आरतीला फोन लावला आणि म्हटलं थोडं सोनालीशी बोलूया का, कॉन्फरन्स कॉल वगैरे लावूया का तिला वगैरे, असं मी बोलले. आणि मग संडे होता म्हणतात. माझे मिस्टर म्हणायला लागले, "काहीतरी उगीच कशाला हे करतेस? आपल्याकडनं व्यवस्थित करणं व्हायला पाहिजे." तर मी म्हटलं, "अहो तसं काही नाही, बघूया तरी." आणि मग मी तिला फोन लावला. आईंचं माहीत नव्हतं असं नाही आहे म्हणतात, माहीत होतं आम्हाला. पण जास्त काही आतलं एवढं काही माहिती नव्हतं. आम्ही येता-जाता मंदिर बघत होतो किंवा म्हणजे बऱ्याच वेळेला मी ते बघितलेलं होतं, बालोपासना वगैरे हे ते अशा थोड्याफार गोष्टी माहिती होत्या म्हणतात. काही माहिती नव्हतं असं नाही. पण तरीसुद्धा मी विचारून घ्यावं म्हणून विचारलं म्हणतात. तर ती म्हटली, "अगं काही नाही, तुला सांगू का, मी जवळजवळ 7 वर्ष झालं आईंच्या मार्गामध्ये आहे. 7-8 वर्ष झाले म्हणाली ती. आणि खरंच खूप चांगले चांगले अनुभव आलेत. आम्ही कॉन्फरन्स कॉलवर बोलत होतो म्हणल्या दोघी-तिघी. का तर शक्य नव्हतं सारखं भेटीगाठी करणं. आणि तर मग तिनं कॉन्फरन्स कॉलवरच आम्हाला सगळं सांगितलं. म्हटली की खूप चांगले चांगले गं मला अनुभव आले. बाकी कुठलीही गोष्ट मला फक्त एवढंच माहिती आहे, ज्यावेळेला सोनाली बोलत होती म्हणली,
की तिचे ते शब्द माझ्या आजपर्यंत लक्षात आहेत असं म्हणतात प्रतीक्षाताई. तर त्या म्हणत होत्या की एवढी एकच गोष्ट जर पाळली आपण, एवढ्या एक दोनच गोष्टी जर पाळल्या तर खरंच कृपा होत्या आईंची, की आपण आपली काम जे आहे ते निष्ठेनं करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे आपली उपासना जी आहे त्या उपासनेत कधीही खंड पडू द्यायचं नाही. कुठलीही परिस्थिती, कसलीही परिस्थिती येऊ दे, त्या उपासनेमध्ये आपल्या खंड पडू द्यायचा नाही. नेमानं आपली उपासना चालवायची. आणि कोण काय म्हणतंय किंवा आपली उपासना करत असताना कुणी नावं ठेवत असतील किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टींमध्ये नावं ठेवत असतील किंवा त्या गोष्टींचा जरी आपल्याला काहीतरी त्रास होत असेल तरीसुद्धा त्या लोकांना आयुष्यातनं थोडंसं बाजूला करा आणि फक्त आपल्या कामावर आणि आपल्या उपासनेवर फोकस करा. एवढ्या 2-3 गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. म्हटलं बऱ्याच वेळेला असं होतं आहे म्हणतात, का तर माझ्या बाळाच्या वेळेला बऱ्याच जणांनी मला असं बोलले की मुलं आजारी कुणाची नसतात म्हणून काय काम सोडून घरी बसतात काय लोक वगैरे, ह्या गोष्टींचा सुद्धा मला त्रास व्हायचा म्हणतात. तर ती ज्या वेळेला असं बोलली ना, तर त्यावेळेला कुठंतरी माझ्या प्रश्नाचं मला उत्तर मिळायला लागलं आहे असं मला वाटलं. आणि जे लोक बोलत होते ना, तर मी विचार करायची की असं कसं बोलू शकतात. मी एवढं माझं छोटं बाळ सोडून कामाला जावं आणि त्याला काही झालं किंवा त्याला काही त्रास व्हायला लागला, तर ही लोकं जी बोलणारी आहेत ती येणार आहेत का किंवा करणार आहेत का काय माझ्या मुलाचं वगैरे, असं माझ्या मनात यायचं म्हणतात. आणि खूप त्या गोष्टींचा पण त्रास व्हायचा. इकॉनॉमिकली प्रॉब्लेम होते त्याचा पण त्रास व्हायचा. आणि ज्यावेळेला तिनं असं बोलली ना, तर खूप मी आजपर्यंत त्या गोष्टी लक्षात ठेवलेल्या आहेत तिच्या, की उपासनेत कधीही खंड पडू द्यायचा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं काम व्यवस्थित चोख करायचं आणि बाकीची जी लोकं काही नावं ठेवणारी किंवा आपल्याला त्रास देणारी असेल त्यांच्यापासून लांब राहायचं. तिनं ह्या ज्या 2-3 गोष्टी सांगितल्या त्या मी पुरेपूर पाळल्या त्याच्यानंतर. आणि तिच्याकडून उपासना, मग ती म्हटली तुला जी वेळ जमता त्यावेळी उपासना कर, मंदिरात येत जा वगैरे असं तिनं सांगितली म्हणतात. आणि मग मी उपासनेला सुरुवात केली म्हणतात. आणि ज्यावेळेला मी उपासनेला सुरुवात केली म्हणतात त्याच्यानंतर 2-3 दिवसात माझ्या मुलाची तब्येत फार बिघडली. आणि मग माझ्या मिस्टरांना असं वाटायला लागलं की काहीतरी उगीच हे करत बसत्यास आणि जर आपल्याला म्हणजे आपल्याला काही झालं तर ठीक आहे, पण मुलांना वगैरे त्रास होतोय, कशाला तू हे काहीतरी नवीन हे करायला लागलेले आहेस का. तर आमच्यात म्हणतात ते टाक असतात ना ह्याचे खंडोबाचे, तर तसे खंडोबाचे टाक आहेत म्हणतात आमच्या म्हणजे कुळात. ते म्हणजे सासूबाईंनी माझ्याकडे दिलेले होते लग्न झाल्यानंतर, की आता तू हे जे पण काही असेल गाऱ्हाणं वगैरे तर ह्याला सांगायचं आणि हे टाक व्यवस्थित पुजायचे वगैरे ते. तर ते मी करत होते म्हणतात, करत नव्हते असं नाही. आम्ही दरवर्षी यात्रेला जाऊन मंदिरात दर्शन घेऊन वगैरे आम्ही येतोय म्हणतात. पण त्यावेळेला म्हणतात 2-3 दिवसानंतर मुलगा आजारी पडल्यावर माझ्या मिस्टरांना काहीतरी वेगळं वाटायला लागलं. आणि मग म्हटले काहीतरी उगीच करायचं, आपल्या जे घरात आहे ते करायचं, उगीच दुसरं काहीतरी कशाला हे करत बसायचं, असं माझे मिस्टर बोलले म्हणतात. माझ्याही मनात थोडंसं शंका आल्यासारखी झाली. पण तिचे ते शब्द जे होते की काही होऊ दे, उपासना सोडायची नाही. तर मी म्हटलं काय नाही, ठरवलं आहे ना तर ठरवलं आहे. मग मी म्हटलं की काय नाही, प्रातस्मरण करायचं ठरवलेलं होतं. का तर मी प्रातस्मरण ह्या गोष्टीसाठी घेतलं म्हणतात की म्हणजे जरी आपण परत ऑफिस जॉईन केलं, काय केलं तरी पण आपल्याला सकाळी प्रातस्मरण करून केलं तर हे होतं आहे. आणि तिनं म्हटली नामस्मरणाला खूप जास्त महत्त्व आहे. तर त्यामुळं मग मी म्हटलं जे पण आपण आता स्वयंपाक वगैरे करत असेल तर त्यावेळेला पूर्ण स्वयंपाक करेपर्यंत नामस्मरण करायचं असं मी ठरवलेलं होतं. आणि 3 दिवसात बाळाची तब्येत बिघडल्यावर मन चलबिचल झालं, पण नाही म्हणतात मी सेवा सोडली नाही. आणि नंतर मग म्हणतात बाळाला ॲडमिट करावं लागलं आणि ॲडमिट केलं. नंतर जे पण प्रॉब्लेम यायला लागले म्हणतात ते मला असं वाटायला लागलं, मला पण कुठंतरी वाटायला लागलं की काय मी चुकीचं काहीतरी करत नाही आहे ना ते. तर मी ज्यावेळेला म्हणतात तिला फोन केला सोनालीला, मी पर्सनली तिलाच डायरेक्ट फोन केला म्हणतात, आरतीला वगैरे केलाच नाही. नंतर तिलाच डायरेक्ट ज्यावेळेला फोन केला तर ती म्हटली
काही होणार नाही म्हटली. आणि मी आरतीकडून तुला आता मला पण तुझ्या घरी यायला वगैरे काही मला एवढं माहिती नाही म्हणली ती. पण मी आरतीकडून तुला म्हटली आईंचा अंगारा वगैरे पाठवून देईन, आईंचं तीर्थ पाठवून देईन, खूप प्रभावी आहे म्हटलं. आणि खरंच आईंचं तीर्थ अंगारा खूप प्रभावी आहे, यात शंका नाही आहे. जर कुणी आजारी असतील ना तर खरंच तुम्ही तीर्थ अंगारा मिक्स करून त्या व्यक्तीला लावत चला. मी पण पर्सनली खूप अनुभव घेतलेला आहे, खूप मोठा, आणि तो शेअर पण केलेला आहे. जर कुणी आधी व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती पडेल. तर तिनं म्हटली तीर्थ अंगारा पाठवून दिला. आणि मग म्हटल्या त्या दिवशीपासनं मी रोज बाळाला ॲडमिट करून वगैरे आणलं. आणि म्हणजे आपण म्हणतोय ना, सुरुवातीला खूप चांगले अनुभव येतात, पण मला खूप चांगले अनुभव यायच्या आधीच मला खूप आधीच परीक्षा सुरू झाल्या म्हणतात. आणि त्यामुळं विश्वास बसणं कठीण होतं. पण तिनं सांगितलेली एक गोष्ट मी लक्षात ठेवलेली होती, की उपासना कधीही सोडायची नाही. त्या त्रासात मी खूप रडत आणि खूप पैशाचं सोंग फार बेकार करता येत नाही कधीही. म्हणतात पैशाचं फार गोष्ट बेकार, कधीही त्याचं सोंग करता येत नाही. त्यामुळं का नाही खूप त्रास म्हणतात ते दिवस. मला असं वाटतं की कधीही कुणाला असले दिवस येऊ नयेत. का तर एक पैसा नाही, दुसरी गोष्ट आपल्याला काय झालं तर आपण अंगावर काढून घरी बसू शकतोय, पण मुलांना काय झालं तर काही करता येत नाही म्हणतात. आणि ह्याचं त्याचं, आणि त्यात मिस्टर पण माझे ओरडायला लागले की तू कशाला हे काहीतरी चालू केलेस वगैरे त्या गोष्टी. आणि डोक्यात लोक काय काय म्हणतात ते तरी माहितीच असते तुम्हाला, म्हणतात ते. आणि दुसरंच ह्या सगळ्या गोष्टींनी एवढं हेडॅक व्हायला लागलेलं होतं म्हणतात. आणि मग तिनं ज्या वेळेला तीर्थाने अंगारा दिला त्यावेळेला म्हणतात मी तो लावायला सुरुवात केली त्या बाळाला. आणि म्हणतात 2 ते 3 दिवसामध्ये माझ्या बाळामध्ये फरक जाणवायला लागला म्हणतात. आणि माझ्या मिस्टरांना वाटायला लागलं की आता ॲडमिट करून आणले औषधांचा वगैरे. पण म्हणतात जवळजवळ माझं बाळ 1.5 वर्ष होत आलं तरीसुद्धा सारखं आजारी पडायचं, हे व्हायचं. मग मी तो नेम केला की आपली पूजा झाली की म्हणजे मी देवघरातच ठेवलं ते तीर्थ अंगारा. म्हणजे अंगारा तिनं दिलेला, तिनं सांगितलेलंच होतं तीर्थामध्ये कर मिक्स. आणि मग मी ते मिक्स करून त्याला लावत होते म्हणलं. आणि म्हटलं आई ज्या वेळेला माझं बाळ एकदम खडखडीत होईल, चांगलं व्यवस्थित हे होईल, मला परत मला परत कामावर हे करता येईल, फोकस करता येईल माझ्या, तर त्यावेळेला मी बेळगावला नक्की येईन असं आईंना बोलले. माझ्या बाळाला वगैरे घेऊन, माझ्या मिस्टरांना घेऊन आम्ही सगळेजण मिळून मंदिरात येईन असं मी बोलले म्हणतात. आणि म्हणतात 3 दिवसामध्ये मला स्वतःला जाणवायला लागलं म्हणतात की माझ्या बाळामध्ये फरक पडायला लागला. तुम्हाला खरं सांगते म्हणतात की परत माझं बाळ म्हणजे 1 वर्षानं वगैरे असं थोडंफार सर्दी खोकला त्या गोष्टी सोडल्या तर माझं बाळ परत कधीही आजारी पडलं नाही म्हणतात. म्हणजे 1-2 महिन्यात तो इतका व्यवस्थित कव्हर झाला की परत तो कधीही आजारी पडला नाही म्हणतात. आणि मग म्हणतात माझा आईंवर खूप विश्वास बसायला लागला. पण माझ्या जी आर्थिक परिस्थिती होती ती मात्र अजून तशीच होती म्हणतात. मग मला असं वाटायला लागलं की आपण जॉईन करावं वगैरे. तोपर्यंत म्हणतात की मला एक संधी चालून आली म्हणतात. म्हणजे ती आईंची कृपा होती की तेवढ्या काळामध्ये जे त्रासाचे दिवस होते म्हणतात, माणसांना चांगलं झालेलं लगेच हे होते, पण जे त्रास काढलेला दिवस असतात म्हणतात ते दिवस प्रत्येक दिवस आपण नाही सांगू शकत म्हणतात. तो एक दिवस मला 1 वर्षासारखा होता म्हणतात. आणि उपासना त्यात करत असू आपण आणि तरीही आपली परिस्थिती बदलत नसेल त्याला खूप मानसिकता बिघडते म्हणतात. खूप असं वाटतंय की आपण काही चुकीचं करायला लागलो का, आपण खरंच करायला नाही पाहिजे का, सेवा करू का नको, सोडून देऊ, असं खूप सारे विचार येतात का, दुसरं कुठल्या देवाचं करू असं पण मनात विचार येतात. आईंच्या ह्याच्यात तेवढे प्रभावी ताकद नाही आहे, दुसऱ्या कुठल्या तरी काहीतरी उपाय बघूया का, असे विचार येतात म्हणतात. तर माझ्याच नाही बऱ्याच भगिनींच्या येत असतील म्हणतात. कमेंटमध्ये सांगा म्हणून बोलल्या त्या. ज्यांना खरंच असं वाटत असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा, का तर त्या बोलल्या असं. तर असं व्हायचं म्हणतात. पण नाही, मी सेवा सोडली नाही म्हणतात, उपासना माझी अजिबात सोडली नाही म्हणतात मी. आणि मी कंटिन्यू करत राहिले. फक्त मंदिरात वगैरे जाणं येणं जमलं नाही मला. पण नंतर मग म्हणतात अचानकपणे
म्हणतात की मला असं विचारलं गेलं, म्हणतात पुढूनच विचारलं गेलं की तू हे करशील का, घरूनच काम करशील का. तर त्यांनी ज्यांनी विचारलं होतं म्हणतात, तर त्यांचं काही नाव सांगण्यात अर्थ नाही म्हणतात, पण त्यांनी मला जो व्यवसाय करायला दिलेला होता म्हणतात, म्हणजे कपड्यांचं होतं म्हणतात, पण ते मला थोड्याशा पैशावर त्यांनी हे करणार होते का, तर पैसे गुंतवून कुठला बिझनेस करावा अशी तेवढी मग आमची ऐपतच नव्हती. तर मी ते स्वीकारलं म्हणतात आणि थोडंसं मी सुरुवात केली म्हणतात, त्या गोष्टीला थोडीशी सुरुवात केली. पण म्हणतात ज्यावेळेला मी सुरुवात केली त्यावेळेला मला पैसे पण मिळायला लागले म्हणतात, मंथली चांगले मिळायला लागले, असं काही नाही आहे. आणि म्हणजे आईंच्या कृपेनं थोडंफार म्हणजे जेवढं जॉबमध्ये मिळत होते तेवढे असं मिळत नव्हते म्हटल्या, पण थोडंफार मी मिळवायला लागलेले होते. आणि त्याच्यातनं मग म्हणतात की हां बाबा, आपल्या बाळाकडे बघत ही गोष्ट ठीक आहे असं म्हणून का, तर ते फक्त म्हणजे असे ह्याचे नव्हते म्हणतात, म्हणजे सगळे कपडे असं हे नव्हते म्हणतात, बाकीचे जे लेडीजला वगैरे लागतात असे कपडे होते म्हणतात, पण क्वालिटी एक नंबर होती म्हणतात त्याची. त्यामुळं बऱ्याच लेडीजनी माझ्याकडून घेतले, पण तसे मला स्वतःला मिळत नव्हते म्हणतात पैसे. त्यांना जेवढे जास्त मी मिळवून देत होते तसे ते पैसे मला मिळत नव्हते म्हणतात. आणि मग नंतर मी जवळजवळ 1 वर्ष तरी झालं असेल म्हणतात, 1 वर्ष, सव्वा वर्ष ते काम केलं मी. त्या म्हणजे जॉबमध्ये मिळत होता तसा पैसा मिळत नव्हता, पण मला माझं बाळ महत्त्वाचं होतं, त्याच्याकडे लक्ष देत घर सांभाळत मला करायचं होतं. आणि स्वतःची पण तब्येत काहीतरी असते. बरेच जण म्हणत होते की काही सर्व्हिस करणाऱ्या लेडीज वगैरे पाळणाघरात ठेवतात, मुलाला हे करतात, काही होऊ होतं आहे आणि उगीच जॉब सोडून बसले वगैरे असं म्हणत होते. म्हटलं मला नाही, असं नाही, पण मला माझ्या पण तब्येतीवर ते लक्ष देणं गरजेचं होतं म्हणतात त्यावेळेला. मुलाकडे पण लक्ष देणं गरजेचं होतं, घर व्यवस्थित सांभाळणं गरजेचं होतं. तर मी तो डिसिजन घेतला नाही म्हणतात. मग असं हे सव्वा वर्षापर्यंत थोडंफार म्हणजे पैसा मिळवत होते, त्यातून थोडंफार व्यवस्थित चाललेलं होतं म्हणतात. आणि मग नंतर असं मला हे झालं की रिअलाईज व्हायला लागलं, आपण ह्याच्यातच काहीतरी केलं तर काय होईल. पण थोडं पैशांची वगैरे गरज होती आणि आम्हाला काय असं कोण देईल असं वाटत नव्हतं म्हणतात. पण म्हणतात माझ्या अचानक एक दिवशी बसल्या बसल्या लक्षात आलं की इचलकरंजीला आमची मामी आहे म्हणतात, आणि तिला मी असंच म्हणजे अचानक फोन आलेला होता. तर चुलत मामी आहे म्हणतात, तर तिचा फोन आलेला होता आणि काय बरं आहे का वगैरे ते. तर मी असं बोलता बोलता बोलले म्हणतात त्यांना, आणि की असं असं करायला लागले वगैरे ते. तर म्हटल्या इकडं पण पाठवून दे पाहिजे तर मी हे करते, आमच्या बचत गट आहे वगैरे, तर इथं पण मी लेडीजला वगैरे हे करते, तू फोटो वगैरे मला पाठव व्हॉट्सअपला, मी इकडं हे करते ते. तर मग माझ्या मनात आलं आणि मी म्हटलं मामी अहो हे म्हणजे मला पैसे देतात त्याने, असं काही नाही की आहे सगळं व्यवस्थित. पण म्हणतात त्यांना मी म्हटलं जर मीच असं जर सुरू केलं वगैरे तर आणि खरं मला पैशांची हे आहे मामी. तर म्हणतात आईंची कृपा एवढी अगाध म्हणतात, त्यांनी त्यावेळेला काही बोलल्या नाहीत, पण म्हणतात बरोबर सोमवारी मला कॉल आला म्हणतात त्यांचा. आणि त्यांनी बघा तुम्हाला सांगू, हा अनुभव म्हणजे मी हा जाणून बुजूनच सोमवारी केलेला आहे. त्यांनी पण मला सांगितलेलं होतं सोमवारी किंवा गुरुवारी केला तर फार चांगलं होईल, पण सोमवारी करा असं त्यांनी मला सांगितलेलं होतं. आणि मी पण आत्ता तुम्हाला सांगते, मी पण सोमवारी का केला, अजून हा अनुभव धरून 3 अनुभव आहेत, म्हणजे बुधवारपर्यंत सगळे अनुभव संपतात. आणि गुरुवारी ज्यांनी कॉल करत होते, ज्यांना फोन स्विच ऑफ येतो आहे, गुरुवारी मी म्हणजे फोन घेणार आहे, तर त्यामुळं गुरुवारी फोन चालू ठेवणार आहे. गुरुवारी जे पण अनुभव असतील ते मला शेअर करा, म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार ह्या 3 दिवसात जे पण कुणाकुणाचे अनुभव आहेत ते तुम्ही मला शेअर करा. आणि त्यांचा अनुभव त्यांनी तर सांगितलेलंच होतं सोमवारी, पण तरीसुद्धा माझ्या जर मनात आलं असतं किंवा जर वाटलं असतं की बाबा नको आता करून टाकूया, तर मी एखाद्या वेळेस शुक्रवारी पण केला असता शेअर. तर मी केला नाही, शुक्रवार नाही शनिवार रविवार दोन्ही दिवस मी व्हिडिओ अपलोड केलेले नाही आहेत. तर
मी म्हटलं सोमवार मंगळवार बुधवार, पण त्या ताईंचा अनुभव म्हणजे मी करावा म्हणून नाही, पण ती त्यांच्याकडूनच प्रेरणा झाली आणि सोमवारी आणि त्यांचं कामसुद्धा सोमवारी म्हणतात. मला मामींनी सोमवारी फोन केला आणि म्हटल्या की हप्ते तू व्यवस्थित भरशील का, मी तुला बचत गटावर पैसे काढून देते. तर मला एवढं आश्चर्य वाटलं म्हणतात, एवढं म्हणजे आश्चर्य. तर मी भरेन किती हप्ता वगैरे. मग ते बचत गटावर त्यात मला वाटलंसुद्धा नाही की बचत गटावर एवढी मोठी रक्कम मिळू शकता. पण त्यांनी मला 1,30,000 रुपये बचत गटावर काढून दिलेले होते म्हणतात. आणि मग माझ्या मिस्टरांना पण वाटलं जर करणार असशील तर कर तू. तर माझ्या मामी मला बोलता बोलता म्हटल्या, तू जो तिथं व्यवसाय चालू केला आहेस ना, हे जे चांगल्या क्वालिटीचं त्याने आहे आणि तिकडं पण ऑर्डरी गेल्या म्हणतात माझ्या. आणि मग त्या म्हणतात की ज्यावेळेला माझ्या मामी मला बोलल्या की अगं तिकडं शहरामध्ये खूप जास्त हे आहे, कॉम्पिटिशन पण आहे आणि खूप पैसा पण जातो आहे. भाड्यानंच राहत आहे का बाबा, स्वतःचं वगैरे असतं तर ठीक आहे. तुझ्या मिस्टरांना वगैरे इकडं पण आहेत की गं, MIDC आहेत, कंपन्या आहेत इकडच्या साईडला पण, जरा बघायचं. आणि आपल्या इकडं कसं आपली माणसं पण असतात आणि थोडक्या पैशात आपलं घर वगैरे व्यवस्थित चालतं आहे. इकडंच शिफ्ट व्हायचं गं, कशाला एवढ्या लांब हे करताय ते, असं त्या बोलत बोलत बोललेल्या होत्या. पण माझ्या मनात ते विचार यायला लागले म्हणतात की खरंच. मग मी त्यांनाच बोलले म्हणतात, एकदा हप्ता देण्यासाठी मी ज्यावेळेला हे केलं आणि मग म्हणतात त्या पैशातून मी बिझनेस चालू केला म्हणतात. मी स्वतः हे केलं. तोपर्यंत मी त्यांना हे केलेलं नव्हतं म्हणतात, म्हणजे त्यांना सांगितलेलं नव्हतं. त्यांचा जो माल आहे तो ती गोष्ट चुकीची होती म्हणतात. तो मी खपवत होते, हे करत होते, पण मी स्वतः पण चालू केले हे त्यांना सांगितलेलं नव्हतं म्हणतात. म्हणजे त्यांना काहीच बोलले नव्हते आणि ही चुकीची आहे गोष्ट. पण म्हणतात मला पैसा मिळवायचा होता तर मी हे केलं म्हणतात. मग काय करणार. तर मग म्हणतात मी चांगले एकदम म्हणजे 4 पैसे कमी मिळू देत, पण चांगल्या क्वालिटीचं सगळं हे केलं. माझ्या मिस्टरांनी म्हणजे माहिती काढून वगैरे की जिथं होलसेलमधून आम्हाला मिळेल अशी ठिकाणं शोधून आम्ही ते म्हणजे मुंबईमधून जाऊन आम्ही तो माल वगैरे आणला म्हणतात. खूप चांगल्या ह्याच्यामध्ये जाऊन आणि माझे कस्टमर मी खूप चांगले आधी झाले होते. तर मी त्यांचा माल जो माझ्याकडं होता म्हणतात, मी त्यांना 1 महिन्याभरात सांगणार होते म्हणतात. त्यांचा माल जो होता तो खपवायचा आणि त्यांचे पैसे द्यायचे वगैरे, नंतर सांगायचं वगैरे असं ठरलेलं होतं. पण त्याच्या आधीच त्यांना ते कळलं म्हणतात. आणि मग त्यांना पण थोडंसं राग आल्यासारखा झाला की तुम्ही पर्सनली चालू केले तर आम्हाला बोलायचं होतं वगैरे, सांगायचं होतं. ते असं त्यांचं झालं म्हणतात. नाही पण मी तुमचं जे आहे ते व्यवस्थित म्हणजे खपवून तुमचं देते हे मी त्यांना सांगितलं म्हणतात. आणि मी तसं ते केलं. त्यांनी पण दिले प्रामाणिकपणानं, माझे जे होते ते पैसे दिले. पण ते बोलायचे बंद झाले. मग मला वाईट वाटलं म्हणतात. पण हे असे प्रकार होत राहतात आपण ज्यावेळेला काहीतरी बिझनेस वगैरे करत असतो. आणि मग म्हणतात मला असं वाटायला लागलं की हे आपण कंटिन्यू करायचं आहे. आणि मग त्या खरंच म्हणतात मला वाटलं नव्हतं की म्हणजे लेडीजला लागणाऱ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी एवढं कोण घेणार आहे आपल्याकडून, एवढं काय हे होणार आहे. पण तुम्हाला सांगू म्हणतात त्या जोडीला मी वेगवेगळ्या गोष्टी करत गेले म्हणतात. म्हणजे लेडीजला लागणाऱ्या आणखी काही गोष्टी असतील, लागणारे नेल पेंट वगैरे, त्याची मेहंदी, डोक्याची मेहंदी, हाताला वगैरे लावतात ती मेहंदी वगैरे, असे छोटे पण गोष्टी मी आणायला सुरुवात केली म्हणतात त्याच्या सोबतीनं. आणि त्यामुळं मग आणि खूप मला चांगलं म्हणजे खूप जास्त एकदम नाही, पण माझं घर चालेल थोडंफार हे अशा पद्धतीनं मला पैसे मिळत होते म्हणतात. पण 2-3 वेळा ज्यावेळेला मामींनी मला असं बोलल्या की बघ इकडं. मग तर मी म्हटलं तिकडं बघा की आम्हाला घर आणि ह्यांना पण काहीतरी मिळते का बघा. तर मग आम्ही तिकडं यायचं हे करू बघू, मी ह्यांना सांगेन. तर मामींनी तसं म्हटल्यानंतर मी ज्यावेळेला मामांनाच बोलले की तुम्ही बघा की मग मामा ह्यांना कुठं मिळतंय का वगैरे. तर म्हणतात MIDC लेवलला, इकडच्या साईडला कोल्हापूर साईडला MIDC लेवलला ह्यांना कंपनीमध्ये मिळालं म्हणतात. मिळालं आणि जो पेमेंट तिथं पुण्यामध्ये थोडं जरा जास्त आहे, पण तसाच खर्च पण. मग इथं जे पेमेंट मिळत होतं
तर ते म्हटलं त्यांना बोलल्यावर मग म्हटलं ह्यांनी पण म्हणायला लागले, विचार करायला लागले, होय गावाकडं आपण थोडंसं आपल्याला कमी ह्याच्यामध्ये जरी पैसे कमी मिळाले तरी पण आपल्याला हे आहे, आणि रेंट वगैरे आम्हाला जे भाड्यानं घर वगैरे मामींनी बघतो बोललेल्या होत्या, तर रेंट पण ह्या मानानं आमच्या खूप कमी आहे म्हणतात इकडं होतं, आम्ही आता जे होतो आधी राहायला भाड्यानं इचलकरंजीमध्ये. आणि मग म्हणतात मग आम्ही शिफ्ट झालो. हे सगळ्या गोष्टी आईंनी करून घेतल्या. खूप त्रास झाला म्हणतात त्यावेळेला. नाही असं नाही, या सगळ्या गोष्टी होत असताना आईंचा आधार होता. आईंनी सगळं करून घेतलं. पण ह्या गोष्टी होत असताना आपल्यामध्ये चांगले बदल असू देत किंवा वाईट बदल असू देत, ते होत असताना आपल्याला त्रास होतोय म्हणतात. जरी गुरु पाठीशी असले तरीसुद्धा आपल्याला हातपाय, बुद्धी ही देवानं दिलेली आहे. ती वापरून आपल्याला कामं करायची असतात. आणि तिथं कुठंतरी आपण कमी पडायला लागलो तर आपल्याला त्रास होणार. आपण गुरूंना नाही दोष देऊ शकत म्हणतात. मग ते शिफ्टिंग वगैरे करताना वगैरे त्यावेळेला थोडासा माझा मुलगा आजारी पडलेला म्हणतात. पण त्याच्यानंतर नाहीच. आणि मग सगळं आम्ही इकडं झालो शिफ्ट. मग 1-2 वर्ष माझा बिझनेस सेट व्हायला इथं पण 1-2 वर्ष गेले. आणि त्याच्यानंतर म्हणतात एवढा बिझनेस सेट झाला आता, म्हणजे चांगलं, म्हणजे व्यवस्थित. अजून मी घरातूनच म्हणतात घराच्या पुढं काय हे केलेलं आहे. आणि म्हणजे तिथूनच हे करते. मार्केटमध्ये घ्यायचं प्लॅनिंग होतं म्हणतात, एकदम मार्केटमध्ये असं. पण माझ्या म्हणतात घराच्या इथून जे थोडा छोटासा गाळा घातलेला आहे आणि घर पण झालं म्हणतात माझं इथं आल्यानंतर लगेच. म्हणजे प्लॉट घेऊन घर बांधणं जोक नाही आहे म्हणतात आमच्यासारख्या माणसाला तरी. ज्यांच्या आहे कुवत, म्हणजे ज्यांना फॅमिलीकडून सपोर्ट, आणि ही गोष्ट खरी आहे, फॅमिलीकडून सपोर्ट वगैरे असेल तर आपण घेऊ शकतो आहे. पण काही सपोर्ट नसेल त्यावेळेला हे करणं, घर घेणं प्लॉट घेऊन, खूप भयानक गोष्ट आहे, खूप त्रासाची गोष्ट आहे. मी गेलेले आहे त्यातनं, त्यामुळे मला माहिती आहे. तर त्या म्हणतात की आईंच्या कृपेनं त्या गोष्टी होत गेल्या. आणि सगळ्यांना जे वाटत होतं म्हणतात की ह्यांचं कधी होईल का नाही, म्हणजे 50व्या वर्षी वगैरे ह्यांचं घर वगैरे होईल, असं ज्यांना वाटत होतं त्यांना माझं मूल अजून खूप लहान असतानाच घर वगैरे झालेलं. त्याच्यानंतर गाळा घालणं वगैरे, समोर गाळा पण घातला म्हणतात. आणि खूप चांगलं चाललेलं आहे म्हणतात, माझं खूप चांगलं चाललेलं आहे. माझ्या मिस्टरांनी आता जॉब सोडून हे जरी केलं, हेच कंटिन्यू जरी केलं तरी खूप चालण्यासारखं आहे म्हणतात. पण जॉब काय त्यांनी सोडलेलं नाही आहे म्हणतात, त्यांनी हे केलेलं आहे. आता खूप सगळं व्यवस्थित आहे म्हणतात. म्हणजे माझं दुकान व्यवस्थित चालतं आहे. मला जे वाटत होतं की घर सांभाळत आपण काहीतरी करावं, तर ही गोष्ट आईंनी साध्य केली म्हणतात. उपासना कधीही सुटली नाही आहे. त्यामुळं सगळ्या गोष्टी जसं पाहिजे तशा होत जातात. पण ज्या अडचणी वगैरे येतात त्या अडचणी आपला परीक्षा घेण्यासाठी येत असतात, की अडचण आली तर तू सोडतेस का, हे बघण्यासाठी येत असतात. किंवा आपले काहीतरी प्रारब्धाचे भोग असतील, किंवा आपल्या आजूबाजूची निगेटिव्हिटी असेल, हे मी म्हणायला लागले. काही 2-3 हे रिझन असतात. तर ह्या गोष्टींनी आपण सेवा किंवा उपासना सोडतोय का किंवा सुटत्या का, हे बघायचं असते. तर म्हणतात आता खूप चांगलं आहे म्हणतात, सगळं व्यवस्थित होत गेले आईंच्या कृपेनं. आणि सेवा उपासना कधीही सुटू नये. मुलगा पण मोठा व्हायला लागला आहे. आता आम्ही प्लॅनिंग करतोय म्हणतात की म्हणजे आणखी एखादं मूल व्हावं का, तर आता आम्ही सेटल झालेलो आहोत म्हणतात. म्हणजे इकॉनॉमिकली सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहे म्हणतात. आणि घराचे हप्ते वगैरे सगळे आम्ही दोघं मिळून व्यवस्थित काढू शकतोय, किंवा आमचं घर सगळं व्यवस्थित चालवू शकतोय. काही इकॉनॉमिकली आता काही प्रॉब्लेम राहिलेला नाही आहे म्हणतात. तर त्यामुळं खूप सारे प्रॉब्लेम सुटलेले आहेत म्हणतात. तर जे पण आपण करतोय त्यामध्ये म्हणजे आपण काय म्हणतोय, सातत्य, आणि आईंची जी उपासना आहे त्यात सातत्य, आणि आपण जी निगेटिव्ह लोक आहेत त्यांच्यापासून शरीरानं जरी तुम्हाला लांब राहता येत नसलं तरी थोडंसं
मनानं तरी अंतर ठेवा. काही काही वेळेला ते आपल्या म्हणजे अगदी शेजारीच असतात किंवा घरातसुद्धा असतात, अशी पण गोष्टी असतात. तर त्यांच्यापासून आपण काय करायचं, शरीरानं जरी नाही लांब राहता आलं तर नामस्मरण वाढवून मनानं लांब राहायचं. आई आपसूक त्यांना लांब करतात. ही माझी स्वतःचे अनुभव आहेत, माझे त्यांचे नव्हे, मी सांगायला लागले. माझा हे स्वतःचा अनुभव आहे की जे निगेटिव्ह लोक असतील तर त्यांच्यापासून आपण लांब व्हायचं आहे आपल्याला. तर आपण आधी म्हणजे जे सारखं आपण त्यांच्याशी बोलणं, कनेक्शन वगैरे हे आधी कमी करायचं, नामस्मरण वाढवायचं आणि आपल्या उपासना वाढवायच्या. म्हणजे ती जी लोकं आहेत त्यांना आई आपसूक बाजूला काढतात. आपसूक म्हणजे तांदळातले खडे काढल्याप्रमाणे बाजूला काढतात. माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि ती लोकं जर आपल्यापासून लांब लांब होत गेली ना, तर आपल्याला कुठलीही ताकद नाही आहे की जी आपलं चांगलं होण्यापासून अडवू शकता. तर त्यामुळं ह्या गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी आपली उपासना खूप जास्त महत्त्वाची आहे. तर उपासना वाढवली की सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या चांगल्या सगळ्या गोष्टी वाढत जातात आणि सगळ्या वाईट गोष्टी आपल्या आयुष्यातल्या कमी होत जातात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्या ताईंचा पण तोच अनुभव आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या. हा अनुभव असा होता. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.